तर आता एक प्रॉब्लेम काय आहे याच्यामध्ये लिंक कशामध्ये क्यू मध्ये देर इज वन प्रॉब्लेम इन द क्यू. पहिल्यांदा मी तुम्हाला लिंक लिस्ट एकदा दाखवतो, देन आय विल डिस्कस अबाउट दॅट इश्यू. ओके. सो आता तुम्ही काय बोलले, एकदा पूर्ण एलिमेंट डिलीट केल्यावर परत ऍड करून डिस्प्ले नाही होत आहे सर क्यू. दॅट्स राईट. कारण की क्यू काय काम करतो, क्यू इज बेस्ड ऑन द फर्स्ट इन फर्स्ट आउट. ओके. तर एकदा मी तुम्हाला पहिल्यांदा कन्सेप्ट शिकवून देतो क्यूची विथ द लिंक लिस्ट वन्स अगेन, अँड देन विल डिस्कस अबाउट दिस इश्यू. ओके. आदित्य, संकेत. सो लक्ष द्या, इथे काय करायचंय. इथे आता आपण काय करणार, सगळ्यात पहिले मी जसं तुम्हाला बोललो की लेट्स टेक अ एक्झाम्पल ऑफ द create method and delete method, which is you can say that push and pop also, no problem with linked list. So initially you have a front which is null, you have a rear which is also null. Okay. Now new node is equal to malloc and your size of node. Now new node data मध्ये you can insert the data. Okay. If new node if front म्हणण्यापेक्षा आपण असं चेक करूया की rear is equal to null असेल तर त्याचा अर्थ लिंक लिस्ट अजून तयारच नाही झाली आहे. तर front is equal to new node and rear is equal to also new node. ठीक आहे. else हा नंतरचा पार्ट आहे. आता आला पहिला नोड. क्लिअर. सो दिस इज व्हॉट माय फर्स्ट नोड हियर. दिस इज द फर्स्ट नोड हियर. फर्स्ट नोड मध्ये इकडे आपल्याकडे दोन पार्ट्स आहेत. ओके. इथे आपण याला ऍड्रेस घेतलाय काहीतरी 1000 आणि याचं नाव आहे न्यू नोड. डेटा दिलाय 10 and here is the address null right now. Okay, just put the address null here. New node the address is equal to null. Now suppose if you have a second node here, integer n. तर लक्ष द्या मी काय सांगितलं ते. तर इथे फर्स्ट नोड क्रिएट केला आपण आता. दिस इज द फर्स्ट नोड. मग इथे त्याने आपल्याला विचारलं की इथे आपल्याला विचारणार आहे की हे झालं नल इथपर्यंत. इथे आल्यावर काय करायचंय की आता हा फर्स्ट नोड झाला म्हणजे फ्रंट अँड रेअर बिकम्स अ न्यू नोड. सो दिस इज युअर फ्रंट अँड दिस इज द रेअर. ओके. पहिला नोड क्रिएट झाला. लेट्स पास द सेकंड व्हॅल्यू. द व्हॅल्यू इज 20. once again allocate the memory. Once again allocate the memory here, and then you have to pass data here 2000. This is new node. Value is 20 here and address is null here. ठीक है. rear null है का? rear is equal to null? No. rear is equal to null? No, because rear आता point करते first node ला. ठीक आहे. नंतर आलो else कडे. else कडे आल्यावर काय करायचं आता. इथे आपल्याला एक काम करावं लागेल की इथे आल्यावर काय करणार तुम्ही. बघा आता रेअर सेकंड ला करायचंय ना. तर कसं करणार. रेअर च्या ऍड्रेस मध्ये न्यू नोड ऍड करा अँड रेअर इज इक्वल टू न्यू नोड. हे बरोबर आहे का चेक करा. रेअरच्या ऍड्रेस मध्ये न्यू नोड ऍड करा म्हणजे रेअर कोण आहे हा पहिलाच आहे सध्या. याच्या ऍड्रेस मध्ये म्हणजे इथे काय करा न्यू नोड ऍड करा. न्यू नोड किती आहे 2000. आणि एक काम करा इकडे जो तुमच्याकडे इथे न्यू नोड आहे त्याला रेअर करा. जो न्यू नोड आहे त्याला काय करा रेअर करा. जो कुठला न्यू नोड आहे त्याला रेअर करा म्हणजे रेअर विल बिकम अ सेकंड नोड नाव. दिस इज युअर रेअर. एव्हरीबडी अंडरस्टूड. हे समजलं का. प्लीज रिप्लाय. रेअर झाला आता सेकंड नोड. रेअर कोण झाला इकडे सेकंड नोड. रिमेंबर दिस. रेअर इज बिकम द सेकंड नोड. ओके. रिमेंबर दिस. ठीक है. So now what I'm going to do,
So rear is become the second node. Once again you can pass the new value. Allocate the memory for new node. Okay, so here is a 3000. So now काय new node. इथे आपण काय केलंय न्यू नोडला इथे आपण लिहिलंय 30. This is 30 here and address is null here. Okay, address काय केला इकडे आपण null केला. सो इथपर्यंत आता काय केलं की याचा ऍड्रेस null केला. वन्स अगेन कम टू द कोड. इथे आपण बघितलं रेअर null आहे का नाही. रेअरच्या ऍड्रेस मध्ये न्यू नोड ऍड करा. जस्ट ऍड द न्यू नोड इन द ऍड्रेस ऑफ रेअर फील्ड. रेअरच्या ऍड्रेस मध्ये म्हणजे इथे रिमूव्ह दिस ऍड्रेस फ्रॉम हिअर. इथे तुम्हाला ऍड करायचा आहे न्यू नोडचा ऍड्रेस दॅट इज 3000 is the address here. Add the address 3000 here and this node will point to the second node in the sequence. Okay, इथपर्यंत झालं. आता काय करायचंय जो न्यू नोड आहे त्याला रेअर करा. It means your rear becomes a second node. Rear becomes this node. हा झाला rear. ओके, इथपर्यंत तर क्लिअर असेल है ना. सो याच्याने काय होते लिंक लिस्ट तयार होते. आता डिलीट करायचं असेल आपल्याला. लेट्स डिलीट डेटा. सो इथे आपण काय केलंय डिलीट करण्यासाठी सपोज इफ यू वॉन्ट टू डिलीट अ नोड void delete a node. तर मग आता मी काय करणार इथे आल्यावर डिलीट करताना तुम्हाला काय करायचं याला जे डिलीट करायचं फ्रंट पुढचा व्हायला पाहिजे. तर मग temp इज इक्वल टू फ्रंट and front is equal to फ्रंटचा ऍड्रेस म्हणजे फ्रंट पुढे गेला. आता हा होणार फ्रंट आणि याला डिलीट केला आपण कोणाला फर्स्टला. डिलीट दिस. हा झाला डिलीट. याला नाव दिलं temp. व्हॉट इज द नेम हिअर राईट नाव temp. याचं नेम काय temp आहे. ओके, दिस इज temp and then delete this temp now using free function. Delete the temp using the free function. Okay, free मध्ये काय केलंय temp लिहिलंय. क्लिअर. once again if you call delete परत फ्रंटला temp करा. म्हणजे याला मी करणार आहे temp. याला करायचं आपण temp. इथे याला नाव काय द्या temp. then front equal to front address. Front is become this one front आणि इथे काय करा फ्री करा टेम्पला. याला टेम्पला. क्लिअर. सो this is the okay, using this code you can delete the data from the linked list or queue. You can delete the data from the linked list or queue. Okay, when you are calling the delete once again, so if your front and rear is same, ठीक आहे. तर यू कॅन से दॅट फ्रंट अँड रेअर सेम झाला तर काय कन्सिडर करायचं आता बघा रेअर आणि फ्रंट दोघं सेम आहेत बरोबर आहे. सो दोन्ही जर सेम असतील तर मग याचा अर्थ काय लिंक लिस्ट इज एम्प्टी म्हणजे जर हे डिलीट केल्यावरती होते राईट. सो वेन यू आर कॉलिंग डिलीट अगेन सॉरी क्यू इज एम्प्टी. आता याला पुन्हा नाव दिलं टेम्प. याला नाव काय द्या इकडे टेम्प. दिस नेम इज अ टेम्प हिअर. आणि काय करायचंय टेम्प याला नाव दिलं आपण बरोबर आहे. सो देन फ्रंट इकडून फ्रंटचा ऍड्रेस म्हणजे फ्रंट नल झाला आणि रेअर पण नल होणार. तर तुम्ही पण एक लक्षात ठेवायचं फ्रंट कधी रेअरच्या पुढे जात नाही. फक्त हे लक्षात ठेवायचा रूल. जर इफ फ्रंट इज नॉट इक्वल टू रेअर तरच हे ऑपरेशन करायचे तुम्हाला इथपर्यंत ऍटलिस्ट. ओके, नाहीतर एक्स मध्ये जाऊन इथे लिहिणार आहे तुम्ही. ओके, इथे काय करायचं आपल्याला temp इज इक्वल टू फ्रंट. जेव्हा नॉट इक्वल असेल तेव्हाच तुम्ही हे ऑपरेशन करा आणि ही लाईन बाहेर घ्या. आणि इथे मेसेज द्या प्रिंटफ मध्ये क्यू इज एम्प्टी. So this is the
इम्प्लिमेंटेशन फॉर इन्सर्ट अँड डिलीट. तुम्हाला डिस्प्ले पण जर करायचं असेल तर डिस्प्ले क्यू मध्ये एक ऑप्शन ऍड करावं लागेल. एक काय करा, स्ट्रक्चर नोड टेम्प नावाचा एक व्हेरिएबल घेतला विच विल पॉइंट टू द फ्रंट. आता व्हाईल लूप जोपर्यंत टेम्प इज नॉट इक्वल टू टेम्प इज नॉट इक्वल टू कोण आहे, टेम्प इज नॉट इक्वल टू काय, बोला काय लिहू सांगा. टेम्प इज नॉट इक्वल टू काय डिस्प्ले करायचंय मला, कोण सांगेल. रेअर, करेक्ट, रेअर, व्हेरी गुड. बरेच जण ऍक्टिव्हली ओके रिप्लाय करताय, गुड वन. ओके, जोपर्यंत टेम्प रेअर होत नाही तोपर्यंत ठीक आहे. थांबा एक मिनिट, एवढं करतो एकदा मग फॉर पण घेतो. टेम्प जोपर्यंत रेअर होत नाही तोपर्यंत प्रिंटएफ मध्ये जायचं. %d जे प्रिंट करायचे ते करायचे, तुम्हाला माहिती आहे. %d अँड %u कॉमा करून काय करा, टेम्प मधला डेटा अँड टेम्प मधला काय ते ऍड्रेस, राईट. And here temp is equal to tempचा address. That's it. So in this way you can delete a node from the, you can display all the nodes, you can display all the nodes of a linked list using queue. आता for घ्यायचा असेल तर काय करायचंय गौरव, फक्त इथे जायचंय, for loop ऍड करा आणि पहिल्या नोडला नाव दिलं temp is equal to काय नाव द्यायचं याला, फ्रंट. बरोबर आहे. टेम्प इक्वल टू फ्रंट जोपर्यंत टेम्प नॉट इक्वल टू होत नाही रेअर पर्यंत तोपर्यंत टेम्प इज इक्वल टू टेम्पचा ऍड्रेस. ठीक आहे गौरव, ओके. फक्त ही लाईन इथून काढायची. हा, लास्ट लाईन साठी टाकावं लागेल ना. येस 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 येस, लास्ट लाईन साठी एक ऍड करावं लागणार. येस येस येस, इन बोथ द सिच्युएशन एक ऍड करावं लागेल इथे. प्रिंटएफ मध्ये जाऊन %d करा आणि टेम्प मधला काय घ्यायचं आपल्याला, डेटा हे लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. आता आपल्याला एक कन्सेप्ट शिकायची आहे. खरं ही कन्सेप्ट एवढी महत्वाची नाहीये इथे, पण द नेक्स्ट कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट हियर विच इज कॉल्ड ॲज प्रायोरिटी क्यू. काय कन्सेप्ट आहे, प्रायोरिटी क्यू. अजून एक कन्सेप्ट आहे सर्क्युलर क्यू. या दोन कन्सेप्ट आहे जे आदित्यने सुरुवातीला आपल्याला सांगितलं ना की सर रेअर आणि फ्रंट जर शेवटी गेला तर मग काय करायचं, परत येत नाही तो. मग त्यासाठी आपल्याला ही कन्सेप्ट इम्प्लिमेंट करायची आहे. प्रायोरिटी क्यू आणि कुठला क्यू बोललो मी, सर्क्युलर क्यू. ओके, सो बघ आता प्रायोरिटी क्यू म्हणजे काय असतंय. आता पण तुम्हाला कळलंय क्यू म्हणजे काय, फर्स्ट इन फर्स्ट आउट. बरोबर आहे, फर्स्ट इन फर्स्ट आउट. आता प्रायोरिटी क्यू काय असणार आहे, प्रायोरिटी क्यूचा अर्थ असतो की तुम्हाला काय करायचं बघा. प्रायोरिटी क्यू मध्ये सपोज आपण आता कॉलेजमध्ये जातो, तुम्ही काही फॉर्म वगैरे फिलअप करताय, बरोबर आहे. किंवा कुठे तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे गेले किंवा कुठे मूवी बघायला गेले, क्लिअर. मग त्यावेळेस तिथे आपण तिकीट जेव्हा घेतोय तर ते सगळं किंवा कॉलेजमध्ये फॉर्म फिलअप करताय, जो पहिले क्यू मध्ये असणार आहे त्यानुसार मग प्रोसेस होणार आहे, बरोबर आहे. पण मग आता आपण जेव्हा रोडवर वगैरे बघतो, व्हेकल्स पण असतात, एका मागे एक चालतात, बरोबर आहे. पण त्यात जर सपोज आता अँब्युलन्स आली, एखादी अँब्युलन्स आहे, ठीक आहे, एखाद्याचा अँब्युलन्स आहे, तर अँब्युलन्सला प्रेफरन्स देतात आणि पुढे जाऊ देतात. होतं की नाही असं, टेल मी. अँब्युलन्सला आधी प्रेफरन्स देतात आणि पुढे जाऊ देतात, होतं की नाही असं. ओके, असं का, कारण की आता अँब्युलन्स पण काही व्हेकलच आहे, पण ड्यू टू सम मेकॅनिझम ड्यू टू सम रिझन आपण काय केलंय की त्याला प्रायोरिटी हाय ठेवली आहे, बरोबर आहे. फायर ब्रिगेड असणारे, ओके, किंवा अशा आपण काय म्हणतोय फायर ब्रिगेडची गाडी किंवा आता अँब्युलन्स झालं, याला प्रायोरिटी हाय दिली जाते. जरी
क्यू मध्ये आपण पहिले तरी पण त्याला पहिले प्रेफरन्स दिला जातो. येस ऑर नो? बरोबर आहे का नाही? आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात. सपोज आपण काय केलं आता, स्विगी वगैरे इथे यूज करू आपण. चला स्विगी वगैरे तर एखादी ऍप ओपन केला मी, एक्झाम्पल इथे ऑनलाईन मध्ये बघू दिसतंय का काही. ओके, आता इथे तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही ओके बघू शकतात. ठीक आहे, जास्त भूक लागली असेल तर डोळे बंद करा. लक्ष द्या इकडे. ओके, सो इकडे काय झालं आता की इथे आपल्याला ऍप सांगता येते, पण एंटर युअर डिलिव्हरी लोकेशन. आता मी काय करतोय सध्या, इथलं आता माझं करंट लोकेशन घेतोय मी. ओके, बघा आता याच्यामध्ये काय होतंय की म्हणजे तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवायची की इथे आता आपल्यासमोर काही फूडची लिस्ट दिसते तुम्हाला, बरोबर आहे? ठीक आहे, आता या फूडच्या लिस्ट देत आहेत. ठीक आहे, सो याच्यामध्ये ओके, बरेच जणांना आता खूपच भूक लागली असेल हे बघून. ओके, लक्ष द्या इकडे. सो यामध्ये या प्रत्येक हॉटेलचं काय झालंय की जो टॉपला एक मेनू दिसतोय तुम्हाला, इथे काय दिसतंय, टॉपला तुम्हाला मेनू दिसतोय का नाही सगळ्यांना? येस ऑर नो? ओके, फाईन. हा, तर मग आता काय झालं इकडे बघा, इथे जो मेनू तुम्हाला सुरुवातीला दिसतोय, तर मग आता यांनी हा मेनू पहिले का दाखवला? इथे मॉडर्न कॅफे आलं, मॉडर्न कॅफे मधला आता हा मेनू टॉपला का दिसतोय? हा, किंवा आपण मॉडर्न कॅफे मध्ये इथे बघूयात. चला एक्झाम्पल, इथे गेल्यावर इथे रिकमेंडेड दिसते का तुम्हाला? बघा इथे जैन पावभाजी आली टॉपला. लुक ऍट दिस, जे दिसते इथे बघा टॉप पासून. ओके, इडली दिसते, बरोबर आहे, रस्सम इडली. त्यानंतर काय आहे, मॉडर्न स्पेशल मसाला डोसा. म्हणजे फक्त मॉडर्न कॅफेचं ओपन केलं मी, पण इथे तुम्हाला हे टॉपला दिसत आहेत, हे जे आयटम आहेत ते. बरोबर ना? हे आयटम कुठे दिसत आहे तुम्हाला? इकडे टॉप मध्ये दिसत आहे. लुक ऍट दिस. आता हे नियर मी, आता हे माझ्या म्हणजे आजूबाजूला जे हॉटेल आहे ते पहिले मला इथे दिसलंय. ठीक आहे, आता मी इथे पुण्यात जेएम रोडला आहे, क्लिअर. इथलं जवळपास जे हॉटेल आहे ते दिसतंय, आणि त्या हॉटेलमधल्या टॉपचे जे मेनू आहेत ते दिसत आहेत. ओके, इथपर्यंत कळलं सगळ्यांना? आता हेच टॉपला कशावरनं येत आहे? टॉपला हे कशामुळे येत असेल याचं काही लॉजिक. ओके, मोस्ट ऑर्डर असेल ते रिकमेंडेड होते. व्हेरी गुड आदित्य. मोस्ट ऑर्डर असेल ते काय होतं, रिकमेंडेड होत आहे. बरोबर आहे, रेटिंग झालं किंवा मोस्ट ऑर्डर असेल, मोस्ट प्रेफरन्स असेल. हा, पण जे जास्त ऑर्डर होतं ते पहिले दिसतंय. म्हणजे काय केलंय आपण आता याच्यामध्ये सुद्धा प्राइस फिल्टर्ड होते. म्हणजे तिथे काय होतंय, ज्याला आपण जास्त ऑर्डर केलं असेल किंवा जास्त रेटिंग असेल ते फूड पहिले येतंय, राईट? मोस्टली प्रेफर्ड, राईट? येस, करेक्ट. ओके, दॅट्स राईट. मग आता याच्यामध्ये काय होतं की प्रायोरिटी इम्प्लिमेंट केली जाऊ शकते. म्हणजे ज्या फूडला जास्त प्रायोरिटी मिळते तो म्हणजे तुम्ही ऑर्डर करताना 4 फूड केला, ए बी सी डी, पण ज्याला प्रायोरिटी जास्त दिली, रेटिंग रेटिंग म्हणजे प्रायोरिटी कन्सिडर करा, नाहीतर ऍज स्फूर्ती सेड रेटिंग, त्याला पण तुम्ही प्रायोरिटी कन्सिडर करू शकता. म्हणजे जो फूड टॉपला दिसतोय तो पहिले, ज्याची रेटिंग जास्त आहे किंवा ज्याची प्रायोरिटी जास्त आहे तो फूड आपल्याला टॉपला दिसणार. यू गेटिंग माय पॉइंट? जरी तो फूड आपण लिस्ट मध्ये नंतर ऍड केलाय, पण ज्याची रेटिंग जास्त ऍड केली गेलीये तो फूड मला टॉपला डिस्प्ले करायचा आहे, म्हणजे मला फ्रंटला दाखवायचा आहे. तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय ते? जो फूडची रेटिंग जास्त केलेली आहे त्याला मला टॉपला दाखवायचंय. मग हे कसं करायचं बघूया. मग तुम्ही इथे एक काम करा, तुम्हाला सगळ्यात आधी इथे एक स्ट्रक्चर घ्यावं लागणार आहे. स्ट्रक्चर नोड नोड ओके, इथे असणारे फूड नेम आणि फ्लोट मध्ये घेतलंय फूड प्राइस, आणि इथे इंटिजर मध्ये घेतोय मी रेटिंग. हे कळलं का तुम्हाला? लिंक लिस्ट वर होमवर्क आहे तुमचा, बरं का? लक्षात घ्या, नीट समजून घ्या पहिले काय करायचं. लिंक लिस्ट म्हणजे क्यू वापरून रेटिंग. ओके, आता एंटर द डेटा. एंटर दी डेटा. वॉइड क्रिएट कडे गेलो आपण. इथे गेल्यावर मी काय केलं, एंटर द फूड नेम, फूडचं नाव ऍड करा. मग तुम्ही काय करणार आहे, त्याचं जे काय नाव असणार आहे न्यू नोडच्या काय केले ते फूड
नोडच्या फूड नेम मध्ये तुम्ही इथे फूडचं नेम टाकलं काहीतरी जे तुम्हाला द्यायचं ते आलंय तिकडनं इथे ब्रॅकेट मध्ये. इथे कॅरेक्टर मध्ये तुमचं फूडचं नेम आलं असणार आहे. त्यानंतर त्या फूडची प्राइस असेल, प्राइस ऑफ द फूड, फूड प्राइस इज हिअर. देन मे बी यू हॅव इंटिजर रेटिंग हिअर. आता काय करा, इथे आल्यावर फूड नेम, देन यू हॅव टू ऍड न्यू नोड मध्ये फूड प्राइस इज इक्वल टू फूड प्राइस अँड द लास्ट इज न्यू नोड च्या रेटिंग मध्ये इथे आपण काय केलंय, रेटिंग. हा, आता न्यू नोड ऍड करताना मला चेक करायचं की याची रेटिंग जर टॉपला असेल तर हा माझा फ्रंट झाला पाहिजे. समजलं का तुम्हाला काय बोललो? एक्झाम्पल मी डायग्राम ड्रॉ करतो, एक सेकंड. पहिला नोड आला माझा, पहिला नोड आला, सपोज हा नोड आहे. या नोड मध्ये तुम्ही आता काहीतरी डेटा ऍड करा. ओके, लेट्स ऍड सम डेटा हिअर. फूड नेम, फूड प्राइस अँड रेटिंग. आता फूड नेम लिहिलंय इथे, तुम्ही एक्झाम्पल घ्या काहीतरी पावभाजी. इथे जागा कमी आहे, पावभाजी, राईट? ओके, आणि इथे याची प्राइस आहे सपोज 150 रुपीज आणि रेटिंग आहे याला सपोज 3. ठीक आहे. सध्या हा काय माझ्याकडे फ्रंट आणि हाच कोण आहे माझ्याकडे रेअर. ओके. त्यानंतर काय केलं आपण, इथे पुन्हा एक घेतला नवीन. त्यासाठी काय करतोय, पण आता हा फ्रंट आहे, तेव्हा तू लिंक लिस्ट केली होती आदित्य. आता हे फ्रंट अँड रेअरने करायचे, त्यामुळे थोडेसे चेंजेस आहेत, सांगतो मी. ओके, इथे आल्यावर काय केलं, आपण पावभाजी घेतलं. आता इथे तुम्ही काय घेतलं बरं, डोसा. ठीक आहे, याला प्राइस दिली आहे 160 रुपीज. याची प्रायोरिटी दिली आहे, आता आपल्यावर आहे 1 म्हटलं तर हायर प्रायोरिटी ठेवायची का 4 म्हटलं तर हायर प्रायोरिटी. रेटिंग नुसार केलं तर 4 घेतलं याची प्रायोरिटी. याची प्रायोरिटी मध्ये हा टॉपला आला, हा टॉपला असेल तर मग आता हा फ्रंट नकोय मला. फ्रंट कोण झाला पाहिजे, हा. दिस इज व्हॉट माय फ्रंट. आणि याच्याकडे ऍड्रेस येणार आहे कोणाचा, याचा. म्हणजे पहिले हा टॉप प्रायोरिटीवर येणार आहे. समजलं का सगळ्यांना? एव्हरीबडी अंडरस्टूड मी काय केलं ते कळलं का? फ्रंट हा येणार आहे आणि इकडे आपल्याकडे काय होणार आहे, हा तुमचा त्याच्यानंतर ऍड होणार आहे, राईट? वन्स अगेन, नवीन आला इकडे नोड. नवीन नोड मध्ये सपोज तुम्ही इथे ऍड केलंय काहीतरी, याला सपोज इथे आपण एक एक्झाम्पल घेतलाय. इथे तुम्ही ऍड केलं सपोज, ओके, पनीर. जागा कमी आहे आपल्याकडे इथे. हा, ठीक आहे, समजून घ्या. पनीर इथे, तो इथे ना पनीर मध्ये काय करतोय, प्राइस घेतली 200 रुपीज. 0 इथे घेतोय, प्राइस इज 200 रुपीज अँड इथे मी त्याला प्रायोरिटी देतोय 2. कमी प्रायोरिटी ठेवली याची मी. क्लिअर? याच्याने काय होणार, हा तर फ्रंट आहे, मग याच्याकडे ऍड्रेस येणार आहे याचा. समजलं का? हा झाला पहिला नोड आता टॉपला, हा झाला सेकंड नोड आणि हा झाला थर्ड नोड. डोसा नंतर आता ऍक्च्युली पहिले हा आला होता, कोण, पावभाजी. पण पावभाजीची प्रायोरिटी 3 होती, पण डोश्याला प्रायोरिटी 4 आहे. मग डोसा हा टॉप प्रायोरिटीवर गेलाय सध्या. कळलं का सुप्रदा? डोसा इज ऑन टॉप प्रायोरिटी राईट नाव. म्हणजे डिस्प्ले होताना टॉपला डोसा दिसेल, त्याच्या खाली पावभाजी दिसणार आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय पनीरची वगैरे काय जे असेल ते आयटम दिसणार आहे. क्लिअर? समजलं का फ्लो? एव्हरीबडी, टॉपला डोसा दिसणार, मग इथे पावभाजी दिसणार आणि मग काय येणार, पनीरची जे तुम्ही दिले ते दिसणार आहे. त्यानंतर पुढचं आलं तुमच्याकडे. आता इथे सपोज आपण इथे काहीतरी नवीन आयटम घेतलाय. ओके, सो इथे आपल्याला आता काय करायचं, न्यू आयटम मध्ये बघा, इथे आपण आता ऍड करूयात नवीन आयटम मध्ये काहीतरी. सपोज आता तुम्ही इथे काय घेतलं बरं, तुम्हाला सध्या असं जास्त आवडतं पिझ्झा वगैरे, राईट?
तर ते टाकूया आपण. याची प्राइस घेतली 350 रुपीज आणि याची प्रायोरिटी मी घेतली 5. ठीक आहे, चला टेम्पररी लिहिलंय. हा, सो नाव आता काय करायचं आपण, आता हा टॉपला घेतला तर फ्रंट कोण होणार, हा होणार आहे. फ्रंट कोण होणार, हा होणार, बरोबर आहे. आता हा फ्रंट झाला. पण प्रॉब्लेम कसा होईल की याच्यानंतर आता हा फ्रंट नकोय मला. आता हा फ्रंट नकोय आपल्याला, लक्षात घ्या. आय डोंट वॉन्ट दिस फ्रंट. फ्रंट झाला हा इकडे. पण मग याच्याकडे ऍड्रेस येणार आहे याचा, म्हणजे 5 प्रायोरिटी, त्यानंतर येणारे 4 प्रायोरिटी, नंतर येणारे 3 प्रायोरिटी, नंतर येणारे 2 प्रायोरिटी. समजलं असेल आता? येस ऑर नो, प्लीज टेल मी. फ्रंट पासून सुरुवात करणार ना मी. फ्रंट, देन 4, देन 3, देन 2. जर तुम्ही सांगितलं की सर अजून एक आयटम आला इकडे, सपोज इथे आपण अजून एक आयटम घेऊयात नवीन, त्याची नेम आपण इथे लिहिलंय. सपोज काय घ्यायचं बरं, चला मिसळ पाव. मिसळ घेतला आपण इकडे, क्लिअर. आता याला प्राइस दिली आहे इथे 100 रुपीज. याची प्रायोरिटी घेतली आहे, ओके. याची प्रायोरिटी काय घेतली आपण इकडे, सपोज 3 घेतली. पुन्हा एकदा 3 घेतलं. आता कुठे येणार बरं हा 3, सांगा तर मला. हा 3 कुठे येणार? नाही, आउट 5 प्रायोरिटी नंतर जे देणार ना, तर ते इनव्हॅलिड आहे. ओके, नॉट गुड फॉर द हेल्थ. त्यामुळे 5 पर्यंतच ठीक आहे. ओके, आता हे कुठे येणार बोला. 5 इज द फर्स्ट. ओके, 5 इज द फर्स्ट. इव्हन हे पण नको होतं, पण जाऊ द्या, आता काय तुम्हाला खुश करायला तेवढं. क्लिअर, बाकी काही नाहीये. क्लिअर. हा, सो इथे येणार 1, हा झाला 2 आणि 3 काय याच्यापेक्षा ग्रेटर येतोय का, नाही येते. मग 3 तुमचा मला वाटतं पावभाजीच्या नंतर ऍड होईल. इथे ऍड होईल. कधी माहिती का, पावभाजीच्या नंतर. इथे मी कलर चेंज करतो याचा. ही कन्सेप्ट नीट समजून घ्या. म्हणजे हा इकडे येणार आणि पावभाजी मग याला पॉइंट करणार इकडे, इथे कंटिन्यू करणार. हे बघा, असं समजलं का कन्सेप्ट काय आहे ते आता. म्हणजे हा आता मी इथे नंबरिंग देतो तुम्हाला पुन्हा एकदा, लक्ष द्या नीट. हा झाला 1, ओके. हा झाला 2, देन दिस इज कॉल्ड एज अ 3, दिस इज अ 4, दिस इज अ 5. समजलं सगळ्यांना हे? ओके, म्हणजे पहिला 3 पहिलेच ठेवा, दुसरा 3 आला तो त्याच्या पुढे जाऊ द्या. जो आधीचा 3 आहे तो आधी ठेवा, जो नवीन 3 आला तो त्याच्या पुढे जाऊ द्या. क्लिअर? इंटरेस्टिंग आहे का एक्झाम्पल? कराल का?